नमस्कार मित्रांनो. संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काल झालेल्या घटनेमध्ये 10 निर्दोष नागरिकांनी प्राण गमावलेला आहे. मित्रांनो, ही घटना दिल्ली येथे झालेली आहे सायंकाळी 6:52 यामध्ये बळी पडलेल्या सर्व नागरिकांच्या आत्म्याला शांती मिळो आणि जे लोक जखमी झालेले आहेत त्यांना लवकरात लवकर ईश्वर बरं करो ही अपेक्षा करून मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे येणार होते मित्रांनो 6 नोव्हेंबर 2025 ला बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहून गेल्यामुळे वेळेवर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येऊ शकले नाहीत. यामध्ये 4 जिल्हे प्रमुख आहेत: नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि भंडारा. या 4 जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड केले गेले नव्हते आणि हे डॉक्युमेंट्स कालच्या तारखेत हे सर्व डॉक्युमेंट्स जमा करण्यात आलेले आहेत. याविषयीचा अधिक आढावा घेऊया. मंत्रालयाचे अधिकारी वाले साहेब यांच्याशी झालेल्या या छोट्याशा चर्चेमधून आढावा घेऊया आणि पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. मित्रांनो नमस्कार, बोला. सर, ते दिव्यांगांची पेन्शन कधी पडणार आहे? होईल जमा होईल, 2-3 दिवसात जमा होईल. काय झालंय, आपले जे दिव्यांग लाभार्थी आहेत ना, आपले दिव्यांग बांधव, तर आता काही ना आपल्या गेल्या महिन्यात 1,500 रुपये गेले ना. बरोबर. आता ते परत ह्या महिन्यात परत 2,500 नाही गेले की ते परत फोन करत बसतील ना. अच्छा. मग थोडस 2-3 दिवस लेट, पण त्यांना पण व्यवस्थित पैसे जातील ना. अच्छा, नाही तुम्ही म्हटलं होतं ना 10 तारखेपर्यंत, तेव्हा ते मला हो, नाही. ठीक आहे सर. कसं आहे ते थोडस मग गेले तर मग ते सगळ्यांना ह्या आठवड्यात होऊन जातील ना साहेब? होतील या आठवड्यात. कसं आहे, आता जे आपले दिव्यांग बांधवाला कुठे परत त्यांनी फोन करत बसू नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून जरा 2-3 दिवस थोडस लेट होईल. पण जाऊ थेट होऊन जाईल ना त्यांना डायरेक्ट. असं म्हणून काय, आता ज्यांना 1,500 गेले होते किंवा अजून कोणी जायचे राहिले होते ना, त्यांचं पण काम होऊन जाईल ना याच्यामध्ये. अच्छा सर, दुसरं जे म्हणजे मी मागे पण तुम्हाला विचारलं होतं, जे 5-6 महिन्याची दिव्यांगांची पेन्शन राहिलेली आहे, त्याच्या संदर्भात काय निर्णय, कसं काय? नाही, ते अगोदर फक्त हे सगळं सुरळीत चालू होऊ द्या. अच्छा. हे सगळं सुरळीत चालू झाले ना आपल्या दिव्यांग बांधवाला 2,500 रुपये, मग त्याच्या पाठी लागता येईल ना व्यवस्थित. अच्छा. म्हणजे काय होईल, एक विषय संपून जाईल ना. बरोबर. मग ते पण होणार आहे ना, ते होणार आहेत ना, भेटतील ना? होईल ते लोकांना म्हणजे दिव्यांगाला भेटतील ना ते? हो, होईल ते पण होईल. अच्छा. ओके सर. ते पण होईल, सगळं करतो मी. ओके सर, होईल. धन्यवाद. फक्त काय, फक्त आपल्या दिव्यांग बांधवाला सांगा पैसे जमा होतील, तो 1-2-3 दिवसामध्ये होतील. ओके, सांगतो मी. त्याचं अपडेशन जरा चालू आहे काम वगैरे. ओके हो, त्याच्यामुळे हो. तर मित्रांनो, हा होता छोटासा आढावा. शनिवारी दिनांक 8 नोव्हेंबर या दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओमधून अशी माहिती मी दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये 10 तारखेनंतर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा होणार आहेत. निश्चित तारीख मी तुम्हाला सांगितलेली नव्हती आणि रविवारी सुद्धा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओ मधून सुद्धा माहिती मी तुम्हाला हेच दिलेली आहे की पैसे हे 10 ते 13च्या दरम्यान मिळतील. पण वाले साहेबांच्या या अपडेटमुळे असं वाटतं की हे पैसे संजय गांधी निराधार योजनेचे जे राहिलेले पैसे आहेत, म्हणजे या महिन्याचे 15 तारखेपर्यंत येणे अपेक्षित आहे. पण जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. आले तर 15 तारखेपासून पर्यंत येऊ शकतात किंवा हेच पैसे 17 तारखेपासून सुद्धा वाटप होऊ शकतात. कारण सरकारी लोक बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे या गोष्टीवर जास्त विश्वास न ठेवता आपल्याला
वाटच बघावी लागणार आहे. कारण 17 ऑक्टोबर 2025 या दिवशी उर्वरित राहिलेले 1000 रुपये दिव्यांगांच्या लाभ खात्यामध्ये जमा करण्यात येतील ही तारीख डिक्लेअर करण्यात आली होती आणि राहिलेले 1,000 रुपये त्या तारखेला जमा करण्यात आले नाही. उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की बऱ्याचशा जिल्ह्यामधून अजून डॉक्युमेंट्स जमा व्हायचे आहेत, तर गडबड न करता सगळ्यांना एकदाच पैसे द्या असं अजितदादा पवार यांनी स्टेटमेंट दिलेली होती. त्यामुळे ते पैसे 17 ऑक्टोबरला आले नाही आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो 6 नोव्हेंबरला मिळणार होता. ती तारीख सुद्धा निघून गेलेली आहे मित्रांनो. तरी या तारखेला पैसे जमा झालेच नाहीत आणि नंतर बेसिक कारण पुढे आलेत. ती कारणे कोणती आहेत की दिव्यांगांचे डॉक्युमेंट्स जमा केले गेलेले नाहीत, पोर्टलवर माहिती मिळालेली नाही. सगळ्यांना एकदाच आम्ही वाटप करू आणि वाले साहेबांच्या ऑडिओ मधून तरी असं कळलं ज्या लोकांना 1,500 आलेले आहेत त्यांचा तर प्रश्न वेगळाच आहे, पण आता 2,500 सगळ्यांना एकदाच मिळतील, नाहीतरी सर्व दिव्यांग बांधव नंतर फोन करतीलच असं या ऑडिओ मधून स्पष्ट झालेला आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा महत्वाचा व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.